शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता नुकसान भरपाई 2026 नवीन यादीत आलेली आहेत. तर आता 50,000 रुपये जे की SMS देखील इथं सुटलेले आहेत. यवतमाळ, वाशिम, नांदेड, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांमध्ये लाईव्ह पैसे खात्यामध्ये येत आहे. तर आता यामध्ये नुकसान भरपाई 2026ची आजपासून खात्यामध्ये नवीन यादी इथं जाहीर झालेल्या आहेत. तर अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होत आहे. यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, पूर यामुळे बाधित झालेलं जे की पीक नुकसान भरपाई आहे. तर शेतकरी बांधवांना यामध्ये 10 ते 50,000 पर्यंत पॅकेज इथं जमा होत आहे. किती जमा होत आहे? 10 ते 50,000 पर्यंत. तर आजची जे काही नवीन अपडेट इथं आलेली आहे. तर आता नवीन यादी इथं लागलेली आहे. यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे, तुमच्या जिल्ह्यात मिळणार का, कोणाला मिळणार आहे, कोणाच्या खात्यात येणार आहे. तर इथं SMS देखील सुटलेलं आहे, जे की खात्यामध्ये 50,000ची रक्कम इथं जमा होत आहे. सर्वांनाच एका दिवशी पैसे मिळणार असे नाहीत. कोणाकोणाला पैसे देखील मिळत आहे, कोणाला पैसे का मिळत नाही ते सुद्धा आपण इथं पाहत आहे. तर आता यामध्ये यवतमाळ जिल्हा तर निधी मंजूर आणि जमा झालेली रक्कम तर वाटप स्थिती आता सुरू. तर आता यवतमाळमध्ये जे की आपण दाखवल्याप्रमाणे यामध्ये 118 कोटी किती आहे? 118 कोटी मंजूर आतापर्यंत म्हणजे जमा झालेले जे की 47 कोटी वाटप सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथे आपलं वाशिममध्ये 62 कोटी रुपये इथं आले होते. तर 25 कोटी वाटप झालेलं आहे, बाकीचा राहिलेला आहे. नांदेडमध्ये 145 कोटी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. 52 कोटी वाटप झालेली आहे, बाकीची राहिलेली आहे. वाटप सुरूच आहे. नंदुरबारमध्ये 38 कोटी आले होते. 16 कोटी रुपये वाटप झालेले आहे, बाकीचा वाटप सुरू आहे. जळगावमध्ये 131 कोटी रुपये इथं आलेले आहे. 49 कोटी रुपये वाटप झालेलं आहे, बाकीचा वाटप राहिलेला आहे. तर आता धुळेमध्ये 58 कोटी रुपये आले, 21 कोटी रुपये जे की इथं वाटप झालेलं आहे. आता पुढील टप्प्यांमध्ये आता ज्या बरेच शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी केलेलं नाही, अतिवृष्टीच्या यादीमध्ये त्यांचं नाव नाही, अशांनी पटवारी तलाट्याला भेटा. त्यानंतर नाशिकमध्ये 102 कोटी रुपये आलेले आहे. 41 कोटी रुपयाचं वाटप सुरू झालेलं आहे. तर आतापर्यंत 41 कोटी रुपये जमा झालेले आहे आणि वाटप देखील सुरू आहे. अहमदनगरमध्ये 110 कोटी रुपये आलेले आहे. 45 कोटी रुपये आतापर्यंत वितरित झालेले आहे, बाकीचा वाटप सुरू झालेला आहे. लातूरमध्ये 74 कोटी रुपये इथं आलेले आहे. 29 कोटी रुपये इथं वाटप झालेलं आहे, बाकीचा वाटप सुरू आहे. अहमदनगरमध्ये 69 कोटी रुपये इथं आलेले आहे. 27 कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेलं आहे, बाकीचा वाटप सुरू आहे. परभणीमध्ये 55 कोटी रुपये आलेले आहे. 18 कोटी रुपये इथं वाटप झालेलं आहे, बाकीचा पुढील टप्प्यांमध्ये इथं जमा केला जाईल. तर आता बरेचसे जिल्हे यामध्ये काय आहे पुढील टप्प्यांमध्ये. तर आता परभणीमध्ये जे की आपण 55 कोटी रुपये आलेले आहे, 18 कोटी रुपये निधी वाटप झालेलाच आहे. पुढील टप्प्यांमध्ये फेरीमध्ये इथं जमा होणार आहे. तर बीडमध्ये 98 कोटी रुपये इथं आलेले आहे. 32 कोटी रुपये इथं वाटप झालेलं आहे, पुढील फेरींमध्ये जमा होणार आहे. तर आता सोलापूर 121 कोटी रुपये इथं आलेले आहे. 46 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये मंजुरीत आहे. म्हणजे आता जे शेतकऱ्यांच्या बांधवांचं यादीमध्ये नाव आहे, तर अशांनाच इथं नुकसान भरपाई 2026ची अपडेटनुसार इथं भरपाई मिळत आहे. तर आता यामध्ये 2024, 25, 26 भरपाई इथं मिळत आहे. सातारामध्ये 43 कोटी रुपये इथं आले होते. 12 कोटी रुपये इथं खात्यामध्ये इथं आलेले आहेत. अधिक निधी वाटप सुरूच आहे. त्यानंतर इथं सांगलीमध्ये जे की इथं तुम्हाला 51 कोटी रुपये इथं आलेले आहे. 14 कोटी आतापर्यंत वाटप झालेलं आहे, बाकीचा वाटप सुरू आहे. कोल्हापूरमध्ये 72 कोटी रुपये आलेले आहे. 19 कोटी रुपये आतापर्यंत वितरित झालेले आहे, बाकीचा निधी इथं मंजूर होत आहे आणि वाटपास सुरुवात होणार आहे. पुणेमध्ये 80 कोटी रुपये इथं आलेले आहे. 17 कोटीचा निधी आतापर्यंत वाटप शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे, मंजुरीत आहे. रायगडमध्ये 25 कोटी रुपये जे की इथे निधी आलेला आहे. 8 कोटी रुपये आतापर्यंत निधी वाटप झालेला आहे, पुढील फेरींमध्ये इथं जमा होणार आहे. म्हणजे या पुढीलमध्ये आता 8 ते 15 दिवस इथं जमा होण्याकरिता लागणार आहे. तर आता 11 कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेला आहे ठाण्यामध्ये. आता पुढील फेरींमध्ये पैसे इथं येणार आहे. त्यानंतर इथे आपलं मुंबई उपनगर यामध्ये 9 कोटी आलेले आहेत. 3 कोटी रुपये इथं वाटप झालेलं आहे, बाकीचा वाटप पुढीलमध्ये होणार आहे. भंडारामध्ये 32 कोटी रुपये इथं आलेले आहे. 14 कोटी रुपये इथं खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमा झालेले आहे, वाटप देखील सुरू आहे, उर्वरित राहिलेले. जे काही गोंदियामध्ये 28 कोटी रुपये इथं आलेले आहे. 11 कोटी रुपयाचा जो काही निधी आहे ते खात्यामध्ये आलेला आहे, वाटप देखील सुरू. त्यानंतर इथं चंद्रपूरमध्ये जे काही 56 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर इथं 23 कोटी रुपये आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेले आहे,
वाटप देखील सुरू आहे. गडचिरोलीमध्ये 41 कोटी रुपये इथं आलेले आहे. त्यामध्ये 15 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं आलेले आहे, जे की वाटप देखील सुरू आहे. नागपूरमध्ये 57 कोटी रुपये इथं आलेले आहे. 26 कोटी रुपये वाटप खात्यात आलेलं आहे. बाकीचं इथं वाटप सुरू आहे. त्यानंतर जे आहे आपल्या यामध्ये अमरावतीमध्ये 84 कोटी रुपये आता आलेले आहे. 31 कोटी रुपये आतापर्यंत वितरित झालेले आहे. रक्कम जमा झालेली आहे. वाटप देखील सुरू आहे. अकोल्यामध्ये 52 कोटी रुपयाचा निधी इथे आलेला आहे, जे की आतापर्यंत 19 कोटी रुपये खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे. वाटप देखील सुरू आहे. बुलढाणामध्ये 67 कोटी रुपये इथं आलेले आहे. 21 कोटी रुपये आतापर्यंत जे की खात्यामध्ये इथं आलेले आहेत. बाकीचा वाटप सुरू आहे. म्हणजे पुढील फेरींमध्ये म्हणजे पुढील 10 ते 15 दिवसात जमा होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 90 कोटी रुपये इथं आलेले आहे. 34 कोटी रुपये आतापर्यंत खात्यामध्ये इथं आलेले आहे. वाटप देखील सुरू आहे. हिंगोलीमध्ये 27 कोटी रुपये इथं आलेले आहे. 9 कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहे. पुढील फेरींमध्ये जमा होणार आहे. पालघरमध्ये इथं 18 कोटी रुपयाचा निधी इथं आलेला आहे. 5 कोटी रुपये इथं जमा झालेले आहे. पुढील टप्प्यांमध्ये इथं जमा होणार आहे. सिंधुदुर्गमध्ये 12 कोटी रुपये इथं आलेले आहेत. 3 कोटी रुपये आतापर्यंत खात्यामध्ये इथं आलेले आहे. पुढील इथं म्हणजे 10 ते 15 दिवसात जमा होईल. रत्नागिरीमध्ये नंदुरबार आणि जळगाव. नंदुरबारमध्ये इथं जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 38 कोटी रुपये इथं आलेले आहे. 16 कोटी रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की जळगावमध्ये मंजुरीत आहे आणि पुढील टप्प्यांमध्ये इथं मिळणार आहे, जे की 45 कोटी रुपये इथं आलेले आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या जिल्ह्यांमध्ये खात्यामध्ये पैसे आले की नाही. तर आता हे जे नुकसान भरपाई आहे त्यामध्ये 33 ते 50% जर असेल तर यामध्ये 10 ते 15,000 रुपये मिळत आहे. यामध्ये 50 ते 75% जर नुकसान असेल तर यामध्ये 25,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे. 75%पेक्षा जास्त जर असेल तर यामध्ये 40 ते 50,000 रुपये जे की भरपाई इथं मिळत आहे. तर म्हणून जे की सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. तर 50,000 कोणाला मिळणार आहे, तर ज्यांचं 75%पेक्षा जास्त नुकसान आहे, शासकीय म्हणजे पंचनामे पूर्ण झालेले आहेत, त्यांचं नाव यादीमध्ये आहे, लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आहे. त्यानंतर ज्यांचं आधार लिंक आहे, 7/12 अपडेट आहे, त्यानंतर ह्या गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्हालासुद्धा 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केलं जाईल. तर आता थेट 50,000 रुपये खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात. नवीन बेनिफिशरी लिस्ट आता यादी इथे जाहीर केलेली आहे. तर आता यादीमध्ये नाव लगेच चेक करा. तहसील कार्यालयात जावा किंवा ग्रामपंचायतला यादी लावली जाते किंवा तलाट्याला भेटा, ग्रामसेवकाला भेटा ज्यांचं यादीमध्ये नाव नाही. ऑनलाईन लिंक सर्व जिल्ह्यांना एकसारखी नसते. तर आता हे जे भरपाई आहे ते एकसारखी काही जिल्ह्यांमध्ये 50,000, काही शेतकऱ्यांना 27,000, तर काही शेतकऱ्यांना 12,000, 13,000 अशाप्रमाणे भरपाई ते मिळते. तर सर्वांनाच SMS येईल असं नाही. सर्वांना 10 ते 15 ते 30 दिवसात पैसे इथं खात्यामध्ये इथं येणार आहे. पैसे न आले तर तुम्हाला काय करायचे आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नाही. तुमचा पीक विमा पंचनामा अपूर्ण आहे का ते चेक करा. आधार लिंक चेक करा. बँक खाते KYC आहे की नाही चेक करा. खाते लिंक आहे की नाही ते चेक करा. त्यानंतर जे काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते तुमचं अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण निधी जे काही इथं आलेला आहे तर यामध्ये 1,950 कोटी रुपये राज्यस्तरावर. त्यानंतर आज जो काही निधी इथं जमा झालेला आहे यामध्ये 280 कोटी रुपये आतापर्यंत खात्यामध्ये इथं आलेल्या आहे शेतकरी बांधवांच्या. तर यामध्ये 1,950 कोटी रुपये इथं वाटप सुरू झालेलं आहे. तर यामध्ये 180 कोटी रुपये आतापर्यंत जमा झालेले आहे. तर आता पंचनामा मंजूर झालेले शेतकरी नवीन यादी इथं आलेली आहे, लगेच तर नाव तपासा. यामध्ये कृषी विभाग, तर यामध्ये राज्य शासन, निधी मंजूर, DBT, त्यानंतर थेट खात्यामध्ये पैसे तर येत आहे. तर 34 लाखाहून अधिक शेतकरी यामध्ये पात्र आहेत. तर 12.5 किती 12.5 लाख शेतकऱ्यांना 780 कोटी रुपये इथं जमा झालेले आहे. तर आता लगेच तुम्ही तुमच्या खात्यात तपासा की 50,000 रुपये जमा झाले